काही माणसं अशी असतात मसनात जातात पण देवाचं नाव कधी तोंडाला येतच नाही। बघा एक म्हातारं खाटावर पडलेलं होतं बाजावर, त्याची मरण अवस्था जवळ आली आहे, त्याला फार त्रास होऊ लागला पण जीव काही जात नव्हता। आता काही त्याचे जे मुलं होते 4-2 गावचे माणसं होते, म्हणले काय करावं बाबा, जीव तर जात नाही, हा काही देवाचं नाव घ्यायला तयार नाही। त्याला सांगायचे अरे राम राम म्हण, पटकन जीव जाईल, मुक्ती होईल तुझी। पण ते म्हातारं ज्यानं आयुष्यात कधी देवाचं नाव घेतलेलं नव्हतं, मग इतकं सहजासहजी येतं का हो? शक्य नाही। ते म्हाताऱ्यानं काही देवाचं नाव घेतलं नाही। मग ते पोरं जे होते ना ते हुशार होते, ते म्हणले चला आता महाराजाकडे जाऊ, कारण ज्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे नसतं ते आमच्याकडे असतं। मग म्हणले चला महाराजांकडे जाऊ। एका महाराजांकडे गेले आणि म्हणले आमचे वडील 2 वर्ष झालं म्हणले एका जागेवर पडून आहेत, पण जीवही जात नाही आणि देवाचं नावही घ्यायला तयार नाहीत, नेमकं काय करावं? महाराजांनी सांगितलं काय चिंता करू नका। म्हणले तुमच्या घरात गव्हाचे कट्टे आहेत का? ते म्हणले हो आहेत। म्हणले ते गव्हाचे कट्टे म्हाताऱ्याच्या समोर फक्त उलटून द्यायचे, 2-3 दिवस तसेच पडू द्यायचे। म्हातारं खुदच म्हणील शिवा शिवा। आता शिवा नाव कोणाचं आहे? भगवान शंकरांचं। म्हणले कमीत कमी शिवा शिवा म्हणील मग तरी मुक्ती झाली तर झाली। आता पोरांनी ते गव्हाचे कट्टे पुढे आणून फोडले, 2 दिवस ढीग तसाच होता, पण म्हातारं 3ऱ्या दिवशी शिवा नाही म्हणलं, काय म्हणलं असेल हो? टाचा म्हणलं, टाचा। विठ्ठल विठ्ठल म्हणून कोणाच्याही मुखाला देवाचं नाव येत नाही, त्याला पूर्वजन्मीचं संचित लागतं। म्हणून तर तुकोबाराय म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा त्या कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी जन्मोजन्मी तुकोबाराय म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, किंवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवड। पूर्व पुण्याची मंगाई, पूर्व पुण्याची अखिल मंगाई, पूर्व पुण्याची असेल पुन्हाई, पूर्व पुण्याची असेल पुन्हाई। घरी भजन पूजन। म्हणून तुमचा शेवट जर गोड करायचं असेल ना तर तुम्हाला भगवंताचा आश्रय करावा लागेल मायबाप। बघा शेवट तुम्ही कुठलंही कार्य करा कोणतंही, पण ते देवाला धरून जर असेल ना तर ते गोड झाल्याशिवाय राहत नाही। म्हणतात ना चर्म हाड, ज्यावेळी बघा मांस सुद्धा गोड झालं, मांस चर्म हाड, मांस कसं गोड झालं लक्षात घ्या।
एक सजन कसाया नावाचा कसाई होता. तुम्ही सर्वांनीच हे उदाहरण ऐकलेली आहेत. पण सजन कसाया मांस विकण्याचं काम करत होता. त्याचा व्यवसायच होता मांस विकणं. मला सांगा, मांस विकणं वाईट आहे का चांगलं आहे हो? हा, वाईट आहे का नाही? परंतु तो मांस विकायचा. रोज सकाळी उठलं की चंद्रभागेचं स्नान करायचा, भगवंताचं दर्शन घ्यायचा. गळ्यामध्ये 2-2 तुळशीच्या माळा होत्या आणि मुखामध्ये सतत देवाचं नाव असायचं, श्री विठ्ठल श्री विठ्ठल. आणि त्याचा तो व्यवसाय चालू असायचा. एवढी भक्ती होती की साक्षात ते पंढरपूरचं परब्रह्म त्या सजन कसायाला मांस विकू लागलं. म्हणजे मांस गोड झालं की नाही? पुढे सांगितलं हाडं गोड झाली हो हाडं. ज्यावेळी मंगळवेड्याला भिंत कोसळली आणि त्या भिंतीमध्ये संत चोखोबा मरण पावले, त्यावेळी देवानं सांगितलं नामदेव महाराजांना की नामा, माझा भक्त मंगळवेड्याला एका भिंतीमध्ये दबलाय, मेलाय, त्याची हाडं आणून पंढरपूरला समाधी बांधायची. नामदेव महाराज म्हणतात, देवा आता तिथं अनेक माणसं त्या भिंतीखाली मेले आहेत, नेमकं तुमच्या भक्तांची हाडं मी कशी ओळखणार? देवानं सांगितलं, नामा सोपं आहे, ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल नावाचा ध्वनी येईल ना, ती हाडं माझ्या चोखोबाची आहेत. आणि मग नामदेव महाराज गेले, चोखोबांची हाडं आणले. आजही तुम्ही बघा पंढरपूरमध्ये भगवंताच्या मंदिराच्या समोर चोखोबांची समाधी आहे. म्हणजे हाडं सुद्धा गोड झाली का? भगवंताचा आश्रय घेतला म्हणून. दुसरी गोष्ट, चोऱ्या गोड झाल्या हो. आता चोऱ्या करणं चांगलं आहे का? चोऱ्या करणं चांगलं आहे का वाईट? वाईट आहे. पण चोऱ्या सुद्धा गोड झाल्या कशा बघा. गोपाळांनी काय केलं? गोकुळामध्ये चोऱ्याच केल्या ना. दही दूध लोणी चोरलं, पण ते देवाला धरून केलं म्हणून चोऱ्या गोड झाल्या. आजकाल सप्त्याचा जर शेवट, सप्त्याची सांगता चोऱ्या सांगितल्याशिवाय होतच नाही मायबाप. आधी गोपाळांच्या चोऱ्याच सांगावं लागतात, तरच सप्त्याचा शेवट होतो. म्हणजे चोऱ्या सुद्धा गोड झाल्या. आता मला सांगा, मारामाऱ्या चांगल्या का चोऱ्या चांगल्या? बोला ना, मारामाऱ्या चांगल्या का चोऱ्या चांगल्या? मला वाटतं मारामाऱ्यापेक्षा जरा चोऱ्या बऱ्या आहेत. खरं आहे की नाही? आपल्या घरात जर चोर आले तर आपण त्यांना आपल्या तोंडातून आपोआप निघून जातं, काय न्यायचे तिने बाबा, पण मारू नको. म्हणजे मारामाऱ्यापेक्षा चोऱ्या जरा बऱ्या आहेत. पण मारामाऱ्या सुद्धा गोड झाल्या. कौरव पांडवांनी काय केलं? मारामाऱ्याच केल्या ना. पण कौरवांकडून देव नव्हते, पांडवांकडून देव होते. देवामुळे, भगवंताचा आश्रय घेतल्यामुळे 5च पांडव, पण त्यांचा विजय झाला. नुसता विजयच नाही माईबाप, तर मारामाऱ्याचा सुद्धा ग्रंथ निर्माण झाला, पांडव प्रताप. म्हणून देवाला धरून तुम्ही कुठलंही कार्य करा, ते गोडच होतं. विठ्ठल ज्यावेळी आपण देव, देश आणि धर्मासाठी आपलं जीवन व्यतीत करतो ना माईबाप, त्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा शेवट झाला असं म्हणता येईल. इकडं लक्ष द्या, सर्वांचं लक्ष समोर असू द्या. खऱ्या अर्थाने माणसाचा शेवट कधी गोड झाला म्हणता येईल बघा. नाशिक जिल्ह्यामध्ये सिंदेवाडी नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये राहणारा एक केशव नावाचा जवान, ज्यावेळी तो जवान शहीद झाला ना, त्यांच्या वडिलांची मुलाखत घेतली मीडियावाल्यांनी. त्यावेळी त्या वडिलांनी सांगितलं की केशव अगदी लहान होता, लहान असताना त्याची आई गेली. वडील दोनही हातांनी अपंग होते, वडिलांना काम करता येत नव्हतं. पण जशी आई गेली ना, तसं त्या केशवचा सांभाळ वडिलांनी केला, लहानाचं मोठं केलं. काम जरी हाताने करता येत नसेल तरी 4 घरची भीक मागून का होईना त्याला शिकवलं आणि मुलगाही तसाच निघाला मैबाप. प्रत्येक परीक्षेमध्ये पास होत गेला, चांगले मार्क घेत गेला आणि एके दिवशी तो भरती झाला आर्मीमध्ये. घरी लेटर आलं, एवढा आनंद झाला सगळ्यांना, त्याच्या वडिलांनाही आनंद झाला. पण आज मात्र तो केशव रडत होता. वडिलांना विचारलं, केशव अरे तुला रडायला काय झालंय? अरे तुला चांगली नोकरी लागली आहे, तू आर्मीमध्ये जाणार आहेस, अरे तू जवान आहेस एक, आणि तुझ्या डोळ्यामध्ये असे अश्रू शोभत नाही. त्यावेळी त्या केशवनं सांगितलं, बाबा मी सीमेवर गेल्यानंतर मला मरण येईल याचं मला रडू येत नाही,
माझी आई मला लहानपणी सोडून गेली याचं मला रडू येत नाही. मला रडू एकच येते बाबा, की ज्या बापानं हात नसताना मला लहानाचं मोठं केलंय, ज्या बापानं हात नसताना माझं शिक्षण पूर्ण केलंय, त्या बापाला सोडून मला जावं लागतंय याचं मला दुःख होतंय बाबा. आणि त्यावेळी वडिलांनी त्याची समजूत काढली. काही दिवसानंतर त्याचं लग्न झालं आणि तो सीमेवरती लढण्यासाठी गेला. पण झालं असं मायबाप, काही दिवसानंतर दिवाळीचा दिवस होता. दिवाळीच्या अगोदरच्या दिवशी त्या केशवनं सुट्टी घेतली आणि दिवाळीच्या अगोदरच्या दिवशी 12 वाजता तो विमानाने इकडे गावाकडे येणार होता. नाशिकला ते विमान रात्री निघणार होतं आणि इतक्यामध्ये काय झालं, आतंकवाद्यांचा हल्ला झाला आणि त्या आतंकवाद्याच्या हल्ल्यामध्ये त्या केशवच्या छातीमध्ये गोळी लागली आणि तो केशव धारातीर्थी कोसळला. आता ही बातमी गावकऱ्यांना कळली मायबाप. बापाला माहीत नव्हतं काय घडलंय. बाप वाट पाहत होता की माझा केशव गावाकडे येणार आहे. सगळी गर्दी गावामध्ये जमा झाली. वेगवेगळ्या दलाचे सैनिक त्या ठिकाणी रवाना झाले. सगळं गाव माणसांनी तुडुंब भरलंय. ते केशवच्या बापानं एक जणाला विचारलं, का हो आपल्या गावामध्ये एवढी गर्दी का जमा झाली? त्या माणसांनी सांगितलं, हो आपला केशव फार दिवसांनी येणार आहे ना गावात, म्हणून त्याच्या स्वागताची तयारी चालू आहे. पण बापाला काय माहीत काय झाले. बापाला माहीत नव्हतं. आनंदात होता तो बाप. पण आज केशव नाही घरी आला माईबाप, केशवचं प्रेत घरी आलं. प्रेत ते पार्थिव ज्यावेळी गावामध्ये आलं, फार सन्मानानं त्याचा अंत्यविधी करण्यात आला. अख्ख्या जेवढा जनसमुदाय तिथं जमलेला होता ना, सगळ्यांनी त्याला सेल्यूट केला आणि त्याचा अंत्यविधी केला. सांगायचे मला एवढंच माईबाप, जो देव देश आणि धर्मासाठी आपलं जीवन व्यतीत करतो ना, खऱ्या अर्थानं त्याचा शेवट गोड झाला असं म्हणता येईल. विठ्ठल म्हणून माणसानं जीवनामध्ये असं धन कमवलं पाहिजे की जे धन या लोकात नाही तर परलोकातही कामाला येईल. कारण संसारातलं धन तर कोणीही कमवतं, संसार तर कोणीही करतं. पशु पक्षी प्राणी सगळे संसार करतात. मग मला सांगा त्यांच्यातून आपल्यात काय फरक आहे? बरोबर आहे की नाही? त्यांच्यातून आपल्यात काय फरक आहे? हा मनुष्य देह देवानं दिलाय, याला एक विशेष बुद्धी दिली. म्हणून या मनुष्य देहाला आल्याच्या नंतर असं काहीतरी कर्तव्यानी करायची, असं काहीतरी कर्तृत्व करायचं जेणेकरून आपण इतिहास रूपानं उरलो पाहिजे. म्हणून जीवनामध्ये असं धन कमवा, करा हरी भक्ती, परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासोनिया. असं धन कमवा म्हणतात. आणि पुढं नाथ महाराज सांगतात की हा मनुष्य देह कसा आहे? नाश पावणार आहे. म्हणून माणसानं घडी घडी काळ वाट याची पाहे हा अनुताप लक्षात घ्यायचा आणि सावध व्हायचंय. आता संतांनी समाजाला वेळोवेळी सावध केले बघा, वेळोवेळी सावध केले. कारण अज्ञानाची झोप लागलेली आपल्याला, अज्ञानाची झोप लागली. संत ज्ञानाने जागृत करतात की अरे आता तरी जाग व्हा, आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा
आता जागा रे बाईनो जागा. संतांनी अनेक प्रमाण दिली. अरे मरणाच्या आधी सावध व्हा, कारण मरण कोणाला टळलेलं नाही मैबाप. मरणाच्या आधी सावध होणं गरजेचं आहे. पाणी निघून गेल्यावर धरण बांधण्यात अर्थ नाही, चोर चोरी करून गेल्यावर सावध होण्यात अर्थ नाही, तसं वय निघून गेल्यावर संसारामध्ये विलास करण्यात अर्थ नाही. मग मरणानंतर पश्चाताप करण्यात काही अर्थ आहे का? म्हणून सावध व्हायचे, पण कसं? मरणाआधी सावध व्हावे आणि कीर्ती करोनी मरावे, असं जीवन जगायचं. कारण हे आयुष्य माणसाला पुन्हा भेटणार नाही. हा आयुष्याचा चित्रपट एकदाच आहे मैबाप. या आयुष्याचा येईल सावध होणं गरजेचं आहे खऱ्या अर्थाने. बघा, हा आयुष्याचा चित्रपट पुन्हा लागणार नाही, कारण आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. हव्याशा क्षणाला डाउनलोड करता येत नाही, नको नको वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही, कारण हा तोच तो असणारा रियालिटी शो नाही. आयुष्य हे एकदाच असतं मैबाप. या जन्माला येऊन माणसानं काहीतरी असं कर्तृत्व करावं की आपण कीर्तिरूपानं पाठीमागं उरलो पाहिजे. 700 वर्ष झाली संत ज्ञानेश्वरांना जाऊन, आजही ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज जिवंत आहेत. 400 वर्ष झाली तुकोबरायांना, आजही गाथ्याच्या रूपामध्ये तुकोबराय जिवंत आहेत. एवढंच नाही तर चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती ही अजरामर राहणार आहे. म्हणून असं जीवन माणसानं जगलं पाहिजे. ही संधी देवानं दिली आहे ना, हिचं सोनं आपण करता आलं पाहिजे. बघा, आपण माणसानं याचा कोळसा केला. कोळसा, एक राजा होता. एक दृष्टांत देऊन तुम्हाला पटवून सांगते. एक राजा होता आणि एक लोहार होता. त्या लोहाराचा व्यवसाय होता की वनामध्ये जायचं, लाकडं तोडायची, त्या लाकडाची भली मोठी मोळी बांधायची, ती घरी आणून वाळवायची आणि तिचे कोळसे करून पुन्हा बाजारात विकायची. असा त्या लोहाराचा व्यवसाय होता. एके दिवशी तो लोहार वनामध्ये गेला, झाडं तोडली आणि झाडं तोडत असताना त्याच जंगलातून त्या राज्याचा राजा घोड्यावरती जाऊ लागला. आता राजा घोड्यावरून खाली उतरला. झाडावरती एक पक्षी बसलेला होता. राजानं आपला धनुष्य काढला, धनुष्याला बाण लावला आणि एकटक त्या पक्षाकडे पाहत होता. पण एवढ्यामध्ये काय झालं, जवळच एका बिळातून भला मोठा साप निघाला आणि तो साप नेमका राजाच्या दिशेनं चालला होता. हे कोणी बघितलं? त्या लाकडं तोडणाऱ्या लोहारानं बघितलं. तो लोहार धावत आला, राजाला ढकलून दिलं. राजाही खाली पडला, लोहारही खाली पडला. आता काही क्षणापुरता त्या राजाला राग आला त्या लोहाराचा, पण उठून पाहिलं तर एक भला मोठा साप तिथून जाऊ लागला. राजानं हे सगळं चित्र पाहिलं आणि राजाला दया आली त्या लोहाराची. लोहाराला तो राजा म्हणतो, अरे तुझ्यामुळं माझा जीव वाचलाय, म्हणून तुला मी 5 एकर चंदनाची बाग बक्षीस देतो. किती एकर? 5 एकर चंदनाची बाग दिली. मला सांगा, चंदन किती महाग आहे, किती मौल्यवान आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. 5 एकर चंदनाची बाग दिली. राजा तिथून निघून गेला आणि पुढे काही दिवस असेच निघून गेले. राजाला वाटलं, अरे नेमकं लोहाराचं काय चाललंय बघू. कारण माणूस पैसा आल्यावर काय करतो? एक तर बंगला घेईल, गाडी बांधल, याच्या पलीकडे काय करतो का? पैसे जास्त झाले म्हणून भाजी चुरून खाता येतात का? नाही. मग राजा निघाला, जिथं लोहाराची झोपडी होती तिथपर्यंत आला. बघितलं तर जशी आहे तशीच झोपडी राजाला दिसली. राजानं विचारलं, अरे मी तुला 5 एकर चंदनाची बाग दिली आणि तुझी परिस्थिती आहे तशीच. त्यावेळी तो लोहार राजाला म्हणतो, राजे साहेब, अहो मी इतका आनंदात आहे, मी इतका आनंदामध्ये की माझ्यासारखा आनंदी माणूस या जगात नसेल.
अहो पहिलं मला लांब जावं लागायचं, वनातून लाकडं तोडून मुळी आणावं लागायची, तिचे कोळसे करावं लागायचे, मग बाजारात विकायला न्यावं लागायचे. म्हणलं आता तसं नाही, इथलेच लाकडं तोडतो, इथंच जाळतून कोळसे बाजारात विकायला नेतो. दृष्टांत समजला ना? बघा, चंदनाची बाग दिली पण त्याचं महत्त्व कळलं नाही. आणि तुमचं आमचं तसंच आहे मायबाप. देवानं ही चंदनाची बागच दिली आपल्याला, पण याचा कोळसा केला आपण. काहीही खाऊन काहीही पिऊन लोक दारू प्यायला लागली, पुड्या खायला लागली, गुटकी खायला लागली आणि सगळा या शरीराचा नासाडा केला. परंतु संत सांगतात की अरे क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुँह मोड़ दिया, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. म्हणून या हा देह व्यर्थ घालू नका मैबाप. देश सेवा करा, समाज सेवा करा. तुम्हाला काही जमत नसेल ना, बघा काही जण म्हणतात हे भजनन पूजनन हे आमचं काम नाही, आणि लोक म्हणतात भजनानं काय होतं, भजन केल्यानं काय मिळणार आहे. बघा परमार्थही करू नका, मी या मताची. तुम्ही परमार्थ करू नका, दुसऱ्यावर परोपकार करणं तर लांबचीच गोष्ट आहे. फक्त आपला जो परिवार आहे ना, या परिवाराचीच फक्त नीट सेवा करा. तुम्हाला काही करण्याची गरज नाही. आपले मायबाप, आपल्या मायबापामध्येच विठ्ठल रखुमाई समजा, बस. तुम्हाला तीर्थालाही जाण्याची गरज नाही, आळंदी पंढरपूरची वारी करण्याची गरज नाही. सगळे तीर्थ मायबापाच्या चरणामध्ये आहेत. सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे, किंवा माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. काय मायबापाच्या सेवेची ताकद आहे बघा. 28 युग झालं तो भगवान परमात्मा पुंडलिकासाठी त्या अक्षय विटेवरती उभा आहे. ही मायबापाच्या सेवेतली ताकद आहे. आणि आजकाल जर आपण बारकाईनं समाजात जर निरीक्षण केलं तर फार म्हाताऱ्या माणसांचे हाल आहेत. कारण आम्ही रोज एका गावाला फिरतो, अनेक उदाहरणं आमच्या डोळ्यासमोर दिसतात. घरातल्या म्हाताऱ्या माणसांना कवडीची ही किंमत आज राहिलेली नाही. परंतु खरं सांगू, तुम्ही जी वागणूक तुमच्या सासू सासऱ्यांना देता, माईबापांना देता ना, ते तुमचे लेकरं उघड्या डोळ्यानं बघतायत. तुम्ही असं समजूच नका की आमचे पोरं आम्हाला बंगई टांगतील. अजिबात नाही. तुमचा तो गोड गैरसमज आहे. कारण तुम्ही जे वागतात तेच तुमचे मुलं बघतात पुढं. म्हणून तुमचा जो वंशाचा दिवा आहे ना, तो कधी भडका घेईल सांगता येत नाही. म्हणून आधीच सावध व्हायचं. तुम्ही जर चांगलं आचरण केलं, तुम्ही जर तुमच्या सासू सासऱ्यांसोबत चांगलं राहिलात तर तुमची मुलं तुमचा सांभाळ करणार आहेत, अन्यथा नाही. म्हणून घरातल्या माईबापामध्येच आपण देव मानला पाहिजे, तरच गत्यंतर आहे. बघा इथून पाठीमागं तरी ठीक होतं. एका माणसाला 3-3, 4-4 मुलं असायची. यानं नाही सांभाळलं तर तो सांभाळायचा, त्यानं नाही सांभाळलं तर 1 महिना याच्याकडे 1 महिना त्याच्याकडे, कसं तरी वर्ष कडीला जायचं. आता तर एकच आहे. काय होईल सांगता येत नाही. घराच्या बाहेरच राहायची वेळ येते की काय. म्हणून माणसानं विचार केला पाहिजे. आज खऱ्या अर्थाने या घरातलं पितृछत्र गेलेलं आहे. आज या मुलांचे वडील जाऊन 1 वर्ष पूर्ण होते. माईबाप या वडिलांचे पुण्यतिथीच्या निमित्तानं हा दिव्य भव्य सोहळा यांनी आयोजित केलेला आहे. पण खऱ्या अर्थानं या परिवाराला
क्षणाक्षणाला आपल्या वडिलांची उणीव भासणार आहे. आज्या घरातलं पितृछत्र गेले. काय असतो बाप? बापाची किंमत माणसाला गेल्याशिवाय कळत नाही. क्षणाक्षणाला कुठेही माणसाला उणीव भासतेच. परंतु आहे तोपर्यंत माणसं असलेल्या माणसाची किंमत करत नाही. नसल्याचा विरह फार असतो, परंतु नसलेल्या माणसाच्या विरहातून असलेल्या माणसाची किंमत करायला पाहिजे. अरे आपल्यातून हे गेलेत म्हणून दुःख होतं, पण आहे त्या माणसांसोबत आपण चांगलं वागलं पाहिजे. उद्या आपल्यातलंही कोणीतरी जाणार आहे, हे विचार करणं गरजेचं आहे. काय असतो बाप? जरी आई घराचं मांगल्य असेल ना, तरी बाप घराचं अस्तित्व असतो. आई जरी घराचा कळस असेल तरी बाप घराचा पाया असतो. एकदा पाया खचला ना, कळस आपोआप कोलमडत असतो. माईबाप जरी आईनं आपल्याला आपल्या पायावर चालायला शिकवलं असेल, तरी बापाने आपल्याला आपल्या पायावर उभं केलेलं हे विसरता कामा नये. परंतु आजकाल बापच विसरून गेली, बापालाच विसरली हो पोरं. मुलगा सायंकाळच्या वेळी घराच्या बाहेर गेला तर बाप काळजीपोटी 4-4 फोन लावतो की अरे बाळू उशीर कसं काय झाला. बापाला काळजी असते की वाईट पोरांच्या संगतीत तर बसला नसेल, नेमका उशीर का झाला. 4-4 फोन बाप करतो पोराला, पण पोरांना बापाचा फोन उचलायला वेळ नसतो. फोन कट करतात. पण खरं सांगू, इथं बसलेले सगळे तरुण मंडळी, तुम्ही जर आज बापाचा फोन नाही न उचलला, एक दिवस असा येणार आहे की कितीही अंतकरणातून तुम्हाला वाटलं ना बापाला बोलावं, तरी बापाचा फोन तुमच्या फोनवर कधीच वाजणार नाही. तुम्ही कितीही देवाला म्हणलात ना, देवा एकदा बस एकदा आमच्या बापासोबत आमचं बोलणं होऊ दे रे, तरी देवसुद्धा हतबल होईल. देवसुद्धा सांगेल अरे मी तुझी गेलेली गाडी तुला परत खरेदी करून देईल, एवढं सामर्थ्य माझ्यात आहे. तुझा गेलेला बंगला तुला परत आणून देईल, एवढं सामर्थ्य माझ्यात आहे. पण तुझे गेलेले मायबाप मी तुला परत नाही आणून देऊ शकत. तुझ्या वडिलांसोबत मी बोलणं नाही करून देऊ शकत. म्हणून आहे तोपर्यंत, हयातीत आहे तोपर्यंत प्रेमानं आपल्या आईवडिलांशी बोला. त्यांना 2 वेळचं जेवण द्या, बस. याच्या पलीकडं काही नाही लागत दादा त्यांना. आपण पोरं जर टी व्ही पाहायला लागली तर टी व्हीवरती जो भारताचा क्रिकेटपटू आहे सचिन तेंडुलकर, तो सचिन तेंडुलकर या स्टंपपासून त्या स्टंपपर्यंत धावा घेतो, त्यावेळी पोरं कौतुकानं टाळ्या वाजवतात. अहो घरात बसल्या बसल्या मोठ्यानं ओरडतात. का? कारण त्याने त्या धावा काढल्या म्हणून कौतुक वाटतं त्याचं. पण खरं सांगू, अरे चैत्र महिन्यामध्ये कडक उन्हामध्ये किर्र तापलेल्या जमिनीवरती बाप जेव्हा बैलाच्या पाठीमागं, अवताच्या पाठीमागं या बांधावरून त्या बांधापर्यंत धावा काढतो ना, तो बाप लेकरांना दिसत नाही. शोकांतिका आहे. आपल्या मोबाईलमध्ये अनेक जणांचे फोटो सापडतील, मित्रांचे फोटो सापडतील, आपल्या नातेवाईकाचे सापडतील, सगळ्यांसोबत सेल्फी घेतलेली दिसल. पण मायबाप खरं हे सत्य परिस्थिती, आजही सगळ्यांचे मोबाईल काढा आणि बघा तुमचं तुम्ही तपासून की तुमची बापासोबत एखादी सेल्फी घेतलेली आहे का. विसरून गेले सगळे. या दगदगीच्या जीवनामध्ये मायबाप काय ते लोकांना कळायलाच मार्ग नाही. म्हणून खरं सांगू, बापाची किंमत ज्याचं जळतं त्याला कळतं म्हणतात, ज्याला आहे त्याला नाही कळणार. गेल्याशिवाय या महाराष्ट्रात माणसाची किंमत कळत नाही. महाराष्ट्रामध्ये मेल्याशिवाय माणूस मोठा हे कळत नाही. साधू संतांनाही मोठं होण्यासाठी मरावंच लागलं. म्हणून काय असतो बाप, एका कवीनं फार सुंदर वर्णन केलेले बघा. मुकी मुकी माया त्याची मुकी घालवेला, मुकी मुकी माया त्याची मुकी घालवेला, लेकरांच्या पायी उभा जन्म उधळला, आधाराचा वड जणू वाकल आभाळ, त्याच्या विना
घरातला माणूस एकच गेलाय, घरातली एकच व्यक्ती गेली मायबाप, पण प्रत्येकाशी त्यांचं नातं भिन्न भिन्न होतं. ते कोणाचे वडील होते, कोणाचा भाऊ होता, कोणाचा पती होता, कोणाचा मामा होता. प्रत्येकाशी नातं वेगळं वेगळं होतं. खऱ्या अर्थानं बापावरती मुलीचा जास्त जीव असतो.